पुण्यातील खडकवासल्यातून विसर्ग सोडल्यामुळे नदीकाठच्या नागरी वस्त्यांना मोठा फटका बसलेला आहे। पुण्यातील रजपूत भट्टी या भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे। या भागातील लाईट सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। तिथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। पुण्यातल्या खडकवासल्यातून 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरी वस्त्यांना सोसायट्यांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती रजपूत वीटभट्टीचा परिसर आहे, ज्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर अनेक घरामध्ये पाणी जे आहे ते गेलेलं आहे आणि इथल्या नागरिकांचं स्थलांतर करावं लागलेलं आहे। नागरिकांच्या घरांना लॉक लावून हे सगळे नागरिक जे आहेत ते सुरक्षितस्थळी गेलेले आहेत। मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने इथला सुद्धा पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढतोय आणि या पाण्यामध्ये नागरिकांना मात्र सगळा त्रास आहे तो सहन करावा लागतो, कारण या भागातली लाईट जी आहे ते लाईट सुद्धा या भागात आता गेलेली आहे आणि प्रशासन सतर्क असल्याचं म्हणतंय। मात्र ही वाढणारी पाणी पातळी यामुळे या नागरिकांना होणारा त्रास या सगळ्याची व्यवस्था प्रशासन कधी करणार हा देखील मोठा प्रश्न आहे। मात्र आज रोजी 60 नागरिकांना 60 कुटुंबांना जे आहे ते स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।